पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या सभेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला। मी देखील शीशमहल बनवू शकलो असतो, 10 वर्षात 4 कोटी लोकांना घरं दिली, मात्र स्वतःसाठी घर बनवलं नसल्याचं मोदी म्हणाले। असं म्हणत त्यांनी केजरीवालांवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत मराठीचा आग्रह धरला। बैठकीत प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइड आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मराठीत स्लाइडची विचारणा केली। तसंच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे हे लक्षात आहे ना, अशी विचारणा देखील उपमुख्यमंत्र्यांनी हसत खेळत केली। उद्धव ठाकरेंनी उपनगरातील उपविभाग प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मुंबईतील संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली। तसंच मुंबईतील उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरेंनी काही सूचना केल्यात। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील वॉर्डनिहाय आरक्षणानुसार इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी विभाग प्रमुखांना बैठकीत केलेल्या। साताऱ्यातील नायगावात सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी अभिवादन केलं। तर स्त्रिया आज सगळ्या क्षेत्रात काम करतायत, त्याचा पाया सावित्रीबाई फुलेंनी रचला, असं म्हणून यावेळी जयकुमार गोरेंनी प्रतिक्रिया दिली। पुण्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी सुप्रिया सुळेंनी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केलं। या निमित्तानं समता भूमी इथं खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांसोबत फुगडी खेळली। नाशिकमधील त्र्यंबकेश्वराचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी दर्शन घेतलं। यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवराजसिंग चौहान यांनी विधिवत पूजाही केली। सोलापुरात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका संघाकडून आनंद मेळावा घेण्यात आला। दरम्यान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी उपस्थित अंगणवाडी सेविकांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी प्रतिकात्मक मुखवटा परिधान करून सावित्रीच्या लेखी कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या।